तर आपण पाहतोय की एक गाडी आता बँड्रा पोलीस ठाण्यातून रवाना होते। हे सगळे कार्पेंटर आहेत, बँड्रा परिसरामध्ये काम करणारे, आणि त्यांना पोलिसांनी या ठिकाणी डिटेन केल्याची माहिती मिळते। आणि आता एक व्हॅन जी आहे ती या सगळ्या कार्पेंटर्सना घेऊन बँड्रा पोलीस ठाण्यातून निघाल्याची माहिती आहे। बघा, ही सगळी दृश्य आहेत भाभा हॉस्पिटलमध्ये यांना नेण्यात येणार आहे। आणि यानंतर नेमकी काय घडामोड या सैफ अली खान प्रकरणामध्ये असणार आहे, हल्ला प्रकरणी, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। एकंदरीतच जी माहिती समोर येते ती सुद्धा तितकी धक्कादायक आहे। बघा, ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की एक व्हॅन सगळ्या कार्पेंटरला घेऊन या ठिकाणाहून निघालेली आहे आणि आता त्यांचं मेडिकल केलं जाईल असं बोलतायत। पोलीस सगळ्या अंगानं या प्रकरणाची चौकशी करतायत, पण पोलिसांच्या हाती अजूनपर्यंत तरी ठोस काही लागलेलं नाही आहे। जवळपास 40-45 तास सैफ अली खान याच्या घरात त्याच्यावर झालेल्या हल्ल्याला लोटून गेलेले आहेत, मात्र पोलिसांचे हात अजूनही रिकामीच आहेत। कारण ज्या आरोपीला संशयाच्या आधारावर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याच्यावर यापूर्वीचे 3 ते 4 घरफोडीचे गुन्हे दाखल होते आणि हा आरोपी CCTV मध्ये दिसणाऱ्या आरोपीशी एकसारखा दिसत होता, त्याच्या चेहऱ्यामध्ये आणि रूपरेषेमध्ये साधर्म्य होतं आणि या आधारावर पोलिसांनी मुंबईच्या गिरगाव परिसरातून त्याला ताब्यात घेतलं होतं। पण आता जी माहिती समोर येते त्यानुसार या आरोपीचा सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याशी कुठलाही संबंध नाही अशी माहिती जॉईंट CP लॉ अँड ऑर्डर यांनी दिलेली आहे। आणि त्यामुळे नेमकं आता पोलीस सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीपर्यंत कधीपर्यंत पोहोचणार हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।